नमस्कार मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण ASO पूर्व 2016चा जो क्वेश्चन पेपर आहे त्यामधील इकॉनॉमिक्स या विषयाचे ॲनालिसिस करणार आहोत। आता डायरेक्टली आपण क्वेश्चन सॉल्व करूया। पहिला जो क्वेश्चन आहे तो आहे जागतिकीकरणाचे भारतातील पुढील टप्पे कालानुक्रमे लावा। ठीक आहे, मी जर तुम्हाला सांगितलेलंच आहे की जरी जागतिकीकरणाशी संबंधित असला तरी रुपयाची परिवर्तनीयता, रुपयाचे अवमूल्यन कोणत्या वर्षी झालं हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे। भारतात रुपयाचं एकूण 3 अवमूल्यन झालेलं आहे, एक वेळा 1949, त्यानंतर 1966 आणि त्यानंतर 1991। जो रुपया परिवर्तन झालं, रुपयाची परिवर्तनीयतेला सुरुवात झालेली आहे ती झाली आहे 92 पासून। ठीक आहे, 92-93 असे काहीतरी वर्ष आहे। ठीक आहे, म्हणजे एक निश्चित आहे की रुपयाचं अवमूल्यन आधी झालेलं आहे, रुपयाची परिवर्तनीयता नंतर झालेली आहे। आणि पेटेंट कायदा, ठीक आहे, म्हणजे पहा आपल्याला काय मिळेल, बी आधी आहे आणि ए नंतर आहे। तर ऑप्शन शोधा। पहा तिथे पर्यायामध्ये पहा बी आधी आणि ए नंतर असणारा, बी आधी आणि ए नंतर असणारा एकमेव पर्याय आहे का? नाही, 2 पर्याय, पहिला आणि चौथा। ठीक आहे, बी आधी आणि ए नंतर असणारा 2 पर्याय, पहिला आणि चौथा। त्यानंतर जो पेटेंट कायदा आहे, ठीक आहे, पेटेंट कायदाही तुमच्या वाचनात येऊनच जाईल कोळंबे सरांच्या। ठीक आहे, हा पेटेंट कायदा अलीकडे आलेला आहे। ठीक आहे, म्हणजे एखाद्या वस्तूचं उत्पादन, एका उत्पादनावर एखाद्याचा हक्क असणे याला आपण पेटेंट म्हणतो। जसं आता पहा कोरोनावरती लस शोधण्याचा प्रयत्न चालू आहे। ठीक आहे, कोरोनावरती लस शोधल्यानंतर म्हणजे लस शोधण्यात यशस्वी झाल्यानंतर ज्या संस्थेने ती शोधली असेल त्या संस्थेला पेटेंट दिला जाईल आणि त्या संस्थेला ते पेटेंट मिळाल्यानंतर ती लस निर्मितीचा हक्क फक्त त्याच संस्थेकडे असेल। इतर संस्थेला तो फॉर्म्युला वापरून लस तयार करून मार्केटमध्ये विकता येणार नाही। का बरं? कारण की त्या संस्थेने जी मेहनत घेतली आहे त्या मेहनतीचा मोबदला त्या संस्थेला मिळाला पाहिजे। जर तो फॉर्म्युला वापरून इतर संस्थाही जर लस तयार करायला लागल्या तर कदाचित त्यांनी केलेल्या मेहनतीचा फायदा त्यांना मोबदला त्यांना मिळणार नाही आणि त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होईल। तर हे टाळण्यासाठी पेटेंट दिलं जातं। पेटेंट हे कायमरित्या नसते, काही वर्षासाठी असते। काही वर्षानंतर मग त्यावरती इतर कंपन्यासुद्धा आपले प्रोडक्ट निर्माण करू शकतात। जसं कोरोना लस जुने झाल्यानंतर म्हणजे 10 वर्षासाठी पेटेंट दिल्यानंतर 10 वर्षानंतर इतर कंपन्यासुद्धा कोरोनावरती लस तयार करू शकेल आणि मार्केटमधून आणू शकेल आणि मग त्यानंतर प्राईस वगैरे हे कमी झालेलं दिसेल। ठीक आहे, तर ही पेटेंटची कन्सेप्ट झाली। पहा यामध्ये मी तुमच्या कन्सेप्ट नाही क्लिअर करू शकत। ठीक आहे, त्यामुळे ज्यांनी लेक्चर केलेले आहे, जे अभ्यास करताय त्यांना या लेक्चरचा जास्त फायदा होणार आहे। आणि जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करायचं असेल तर तुम्हाला माझ्याकडे क्लाससाठी यावं लागेल। ठीक आहे, तर तुम्ही त्या क्लासची ॲडव्हर्टाईज समजायचं असेल तर ॲडव्हर्टाईज समजा, आणखी काही समजायचं असेल तर आणखी काही समजा। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे GST वरती। ठीक आहे, GST मी क्लासमध्ये शिकवलेला आहे। GST हा राष्ट्रीय स्तरावरचा कर आहे, हे सांगायला कोणी लागणार नाही तुम्हाला, कॉमन सेन्स आहे, हा राष्ट्रीय स्तरावरचा कर आहे। आता नेक्स्ट जो क्वेश्चन आहे जो आहे बी हा ऑप्शन, ठीक आहे, तो सेवा कराशी मिळता जुळता आहे का याला आपण नंतर बघू। तिसरा जो मुद्दा दिसतोय तुम्हाला पहा, यामध्ये आदान करासाठी पतपुरवठ्याची सुविधा आहे। ठीक आहे, आता हे इनपुट टॅक्स क्रेडिट काय असते हा कन्सेप्ट आहे। तर लक्षात घ्या, जीएसटीमध्ये जी कर आकारणी होणार आहे ती वॅट पद्धतीने होणार आहे। आता मुळात लक्षात घ्या, वॅट हा कर नाही आहे, ही कर आकारणीची पद्धत आहे। जो धबधबा परिणाम म्हणजे वारंवार प्रत्येक टप्प्यावर कर न आकारल्यामुळे जी एक कर चुकवेगिरी होत होती ती टाळण्यासाठी वॅट ही पद्धत आणली कर आकारणीची आणि त्यानुसार मग प्रत्येक टप्प्यावर कर आकारला जातो। ठीक आहे, तर वॅट ही एक कर आकारणीची पद्धत आहे। वॅट सर्वात प्रथम उत्पादन शुल्कावर आकारला गेला होता, केंद्रीय उत्पादन शुल्कावर, त्याला मॅनवॅट म्हणतात। LK झा समितीची शिफारस होती। त्यानंतर वॅट सेवा करावर आकारला गेला, विजय केळकर, असीम दासगुप्ता, राजा चेलैया या सर्व समितीच्या त्यासाठी शिफारशी होत्या। आणि म्हणजेच लक्षात घ्या, वॅट पद्धतीनुसार कर कुठे आकारला जात होता? सेवा करावर आणि केंद्रीय उत्पादन शुल्कावर। कर वेगवेगळ्या प्रकारचे कर असतात, इन्कम टॅक्स आहे, अप्रत्यक्ष कर आहे, अप्रत्यक्ष कर आहे। तर अप्रत्यक्ष करामधल्या केंद्रीय उत्पादन शुल्कावर आणि सेवा करावर वॅट पद्धतीने कर आकारला जात होता। म्हणजे वॅट काय झाली? कर आकारण्याची पद्धत झाली। ठीक आहे, राज्याचा सुद्धा विक्री कर असतो, मी इथे चुकलेलं आहे, सेवा करावर नाही, राज्याच्या विक्री करावर। ठीक आहे,
वॅट पद्धतीने कर कुठे आकारला जात होता? केंद्रीय उत्पादन शुल्कावर आणि राज्याच्या विक्री करावर. राज्याच्या विक्री, ठीक आहे. माझा हा आधीचा कन्सेप्ट जो आहे तो थोडा चुकलेला आहे. मी काय सांगितलं, वॅट हा वॅट पद्धतीने कर सेवा करावर सुद्धा आकारला जात होता, मात्र सेवा करावर वॅट पद्धतीने कर आकारला जात नव्हता. वॅट पद्धतीने आतापर्यंत कर आकारला जात होता केंद्रीय उत्पादन शुल्कावर. त्यासाठी LK झा समितीची शिफारस होती आणि त्याचप्रमाणे राज्याचा विक्री कर आहे त्यावर सुद्धा वॅट पद्धतीने कर आकारला जात होता आणि त्यासाठी शिफारशी केल्या होत्या राजा चेलैया, विजय केळकर आणि असीम दासगुप्ता या समितीने. ठीक आहे. म्हणजे आतापर्यंत वॅट पद्धतीने कर कोणत्या करावर आकारला जात होता? केंद्रीय उत्पादन शुल्क आणि राज्याचा विक्री कर. तर या वॅट पद्धतीमुळे प्रत्येक टप्प्यावर कर आकारला जातो आणि त्यामुळे वॅट पद्धतीचे काही फायदे आहे आणि त्यामुळे वॅट पद्धतीने संपूर्ण करच म्हणजे जे सगळे अप्रत्यक्ष कर आहे ते त्यावर सर्व जे वेगवेगळे अप्रत्यक्ष कर आहे ते सर्व कर वॅट पद्धतीनेच आकारावे यासाठी प्रयत्न चालू होता आणि त्यामुळे जी GST व्यवस्था आली त्यामध्ये वॅट पद्धतीने कर आकारला जातो. म्हणजे GST हा एक कर झाला आणि वॅट ही कर आकारण्याची पद्धत झाली. तर GST हा एक कर आहे आणि त्यामध्ये GST कशा पद्धतीने आकारला जातो? वॅट पद्धतीने आकारला जातो, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तर त्या वॅट पद्धतीने आकारल्यानंतर एक इनपुट टॅक्स क्रेडिट नावाची कन्सेप्ट येते. तर ऑब्व्हियसली ती GST मध्ये असेल की नसेल? असेल. ठीक आहे. आता पहा, जेव्हा मी शिकवेल किंवा तुम्ही माझ्याकडे शिकले असाल तर तुम्हाला हे सगळं माहीत असेल. त्यामुळे पहिला आणि तिसरा ऑप्शन कन्फर्म आहे. आता दुसरा जो ऑप्शन आहे सेवा कराशी मिळता जुळता आहे. सेवा कराशी संबंधितच नाही आहे, कारण की सेवा करामध्ये वॅट ही पद्धत अवलंबली जात होती का? नाही. त्यामुळे सेवा कराशी मिळता जुळता असण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे याचा आन्सर काय असणार आहे? A आणि C. ठीक आहे. मित्रांनो, कन्सेप्च्युअली क्लिअर असणं फार महत्त्वाचं आहे. कन्सेप्च्युअली क्लिअर असाल तरच तुम्ही असे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकाल आणि त्यासाठी तुम्ही मग अशा पद्धतीने तुमचा अप्रोच बिल्ड होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी तुम्ही अशाच पद्धतीने शिकलेले सुद्धा असणे आवश्यक आहे. नुसतं ते ठीक आहे त्यावरती आपण बोलू नये. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे मानव विकास. ठीक आहे. मानव विकास हा तुम्ही लॉजिकली सॉल्व्ह करू शकाल. ठीक आहे. लॉजिकली बघा कसं सॉल्व्ह करू शकाल. तुम्हाला माहीत आहे भारतातील सर्वात चांगला मानव विकास कुठे असेल? केरळमध्ये. ठीक आहे. मग तिथे पहा एक कोणता पर्याय? उच्च मानव विकास पण सापेक्षतेने कमी उत्पन्न. केरळ हे राज्य काय आहे? तुलनेने लहान आहे. त्यामुळे तिथे मागणी कमी असेल तर उत्पादन कमी आहे. उत्पादन कमी आहे तर मग त्यामुळे तिथलं उत्पन्नसुद्धा काय असेल? कमी असेल. ठीक आहे. राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक तुम्ही शिकल्यावर या तुम्ही सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला माहीत असू शकतात. ठीक आहे. ऑब्व्हियसली भारताचं राष्ट्रीय उत्पन्न का बरं जास्त आहे? कारण की भारतात मागणी जास्त आहे. मागणी का बरं जास्त आहे? कारण की लोकसंख्या जास्त आहे. म्हणजेच लक्षात घ्या, जिथे मागणी जास्त असेल तिथे उत्पादन जास्त असेल आणि जिथे उत्पादन जास्त असेल तिथे ऑब्व्हियसली उत्पन्नसुद्धा जास्त असेल. तर पहा उच्च मानव विकास ऑब्व्हियसली तो उत्पन्नावर जाऊ द्या, मानव विकासावरच आपण फोकस करू. उच्च मानव विकास कोणाचा असेल? केरळचा. म्हणजे B ची जोडी कोणासोबत जुळेल? 2 सोबत. ठीक आहे. आणि सर्वात खराब मानव विकास भारतातील तुम्हाला या 4 राज्यामध्ये कुठे दिसेल? बिहारमध्ये. तर पहा उच्च मानव विकास पहिला जो A आहे तो आहे उच्च मंद मानव विकास. त्याच्यानंतर दुसरा आहे उच्च मानव विकास, त्यानंतर आहे मध्यम मानव विकास आणि त्यानंतर आहे अपुरा मानव विकास. तो वर्स्ट कोणता आहे यामध्ये? अपुरा मानव विकास. तो ऑब्व्हियसली कुठे राहील? बिहारमध्ये. म्हणजे Dचं काय राहील? Dची जोडी कोणासोबत जुळेल? 4 सोबत. आणि उच्च मानव विकास कुठे आहे? केरळमध्ये. म्हणजे Bचं कोणासोबत? 2 सोबत. बरोबर आहे. तर यावर आपल्या या बीची जोडी 2 सोबत आणि Dची जोडी 4 सोबत या आधारे आपल्याला 58चं कोणतं आन्सर मिळतं आहे? 4 आन्सर. कॉमन सेन्सवरती क्वेश्चन आहे. काही बाकी वाचायची गरज आहे का? ते मध्यम कमी उत्पन्न जास्त उत्पन्न काहीच नाही. असे क्वेश्चन सहजरित्या लॉजिकली हे पुस्तकात कुठेच नाही सापडेल. तुम्ही करंटमध्येही वाचलेलं नसाल कदाचित. आता याला धरून तुम्ही भारतातील सगळ्या राज्यांचे मानव विकास थोडी पाठ करत बसणार. MPSC पण हे अपेक्षित नाही. त्यामुळे मिनिमम आपल्या नॉलेजच्या भरोशावरती हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो डायरेक्ट फॅक्च्युअल आहे, कोळंबे सरांच्या पुस्तकात डायरेक्ट मिळेल. भारतातील पहिले काय निर्यात प्रक्रिया क्षेत्र हे तुम्हाला डायरेक्ट पाठ करायचं आहे. ठीक आहे. भारतातील पहिला सेस, भारतातील पहिला EPZ हे तुम्हाला पाठ ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट काय आहे? RBIच्या पतनियंत्रणाची साधने आहे.
ठीक आहे. आरबीआयच्या पतनियंत्रणाची कोणती साधने आहे? संख्यात्मक साधने आहे. आरबीआयच्या पतनियंत्रणाची 2 साधने असतात, एक संख्यात्मक आणि दुसरी गुणात्मक. ज्या साधनाद्वारे आरबीआयचे पतनियंत्रणाचं उद्दिष्ट काय आहे? मार्केटमधला पैसा कमी जास्त करणे, ठीक आहे. ज्या साधनाद्वारे डायरेक्ट पैशाची संख्या कमी जास्त होते त्याला आपण संख्यात्मक साधने म्हणतो, आणि ज्या साधनांद्वारे पैशाची दिशा निश्चित होते त्याला आपण गुणात्मक साधने म्हणतो. आता ही जी रेपो रिव्हर्स रेपो आहे ही पैशा आरबीआयची कोणती साधने आहे? संख्यात्मक साधने आहे, म्हणजेच ती काय? रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाची साधने आहे, ठीक आहे. सिंपल क्वेश्चन. त्यानंतर भारतातील पहिले विशेष आर्थिक क्षेत्र पहा, मी म्हटलं आणि इकडे क्वेश्चन आला, ठीक आहे. भारतातील पहिला स्पेशल इकॉनॉमिक झोन, ठीक आहे, कुठे आहे? कांडला. भारतातील पहिला SEZ, पहिला EPZ हे तुमच्या पाठ असलं पाहिजे, ठीक आहे. सगळे परकीय व्यापार या टॉपिकतील परकीय व्यापार या टॉपिकमधील क्वेश्चन आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन जो दिसतोय तो तुम्हाला 12व्या पंचवार्षिक योजनेवरती दिसतोय, आणि तो क्वेश्चन वाचल्यावर तुमच्या लक्षात येत असेल की प्रत्येक ठिकाणी आकडे विचारले आहे. पहिल्या पर्यायामध्ये 8% हा एक आकडा आहे, दुसऱ्या पर्यायामध्ये 25 हा आकडा आहे, आणि तिसऱ्या पर्यायामध्ये 9% हा आकडा आहे. तर मित्रांनो पहा, मी माझ्या अनुभवावरून सांगतो, ठीक आहे. तुम्हाला वाचायचं असेल म्हणजे तुम्हाला माहीत असेल तर चांगलंच आहे, ठीक आहे. रीडिंग आपलं असलंच पाहिजे, ठीक आहे. मात्र एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला भरपूर आकडे दिसत आहे, 3 पर्याय दिलेले आहे, 4 पर्याय दिले आहे, प्रत्येक पर्यायामध्ये आकडे दिलेले आहे, आणि अशा वेळेस तुम्हाला अंदाज नाही येत आहे, तर अशा वेळेस काय करायचं? असं समजायचं की आयोगाने हे आपल्याला सांगत आहे, आयोग सांगत आहे की 12वी पंचवार्षिक योजना अशी आहे, आणि आपल्याला फक्त आयोगाला होकार द्यायचा आहे. आणि म्हणून आपल्याला आयोगाला होकार कसं द्यायचा आहे की वरीलपैकी सर्व बरोबर आहे असे सांगून होकार द्यायचा आहे. म्हणजे इथे आयोग लक्षात घ्या, आपली पाठांतराची क्षमता चेक नाही करत आहे, आयोग आपला एक अंदाज चेक, म्हणजे आयोग आपला एक अंदाज घेत आहे की याने वाचलेला आहे, आणि मग या वाचनातून हा काय शिकला आहे, काय याला उमजलेला आहे. तर लक्षात घ्या, कुठेतरी असे क्वेश्चन सॉल्व करताना मोस्ट ऑफ दी ऑल ऑफ द अबो जायचं. मात्र याचा अर्थ हाही नाही की ऑल ऑफ द अबो दिसले काही क्वेश्चन असो आणि तुम्ही मग दिसले की सरसकट ऑल ऑफ द अबो मारत फिराल, असं नाही. जिथे तुम्हाला कन्फर्म माहीत आहे की C नाही आहे, B नाही आहे, फक्त A आणि B आहे, B आणि C आहे, तिथे तुम्ही त्याच्यासोबतच जायचं आहे. मात्र जिथे तुम्हाला समजतच नाही आहे की हे असेल की नसेल, अंदाजच नाही येत आहे, खूप आकड्यांचा भाडीमार आहे, तिथे तुम्ही ऑल ऑफ द अबो सोबत जा, बऱ्याचशा वेळा ते बरोबर असेल, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो पहा, डायरेक्टली पुस्तकातून आलेला आहे. सर्वाधिक वाटा आपल्या GDP मध्ये कोणाचा आहे? सेवा, त्यानंतर उद्योग, आणि त्यानंतर कृषी, ठीक आहे. डायरेक्ट हे आकडे तुम्हाला पाठ करायचं आहे. पहा इथे तुम्हाला अपडेट व्हायचं आहे. 16मधला हा पेपर आहे, तर 2013-14चे आकडे विचारलेले आहे. आता 2020 चालू आहे, तर कदाचित 2016-17चे आकडे विचारले जातील, ठीक आहे, किंवा आता रिसेंटली आलेले आकडे विचारले जातील. हे आकडे फार बदललेले नसतील, त्यामुळे खूपच त्या आकड्यांच्या मागे फिरणे आणि खूपच इकॉनॉमिक सर्वे वाचणे अशा फालतू गोष्टी नका करू. इकॉनॉमिक सर्वे तर चुकून नका वाचू सध्या तरी, तो मेन्सच्या कामी आहे, ठीक आहे. आणि इकॉनॉमिक सर्वे वाचतानाही तुम्हाला कळलं पाहिजे की त्यातलं काय वाचायचं आणि काय नाही वाचायचं. 100 पेजेसचा सर्वे येतून तो 100 पेजेसचा सर्वे अंडरलाईन नाही करत बसायचा आहे, ठीक आहे. तो अप्रोच तुमच्यामध्ये हळूहळू बिल्डअप होणार आहे, ठीक आहे. त्यामुळे काय वाचायचं काय नाही वाचायचं हे माझ्याकडून सध्या माहीत करून घ्या या लेक्चरच्या माध्यमातून, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे डायरेक्ट आहे, उत्पादन खालीलपैकी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या कोणत्या पद्धती आहे? तर पहा त्यामध्ये उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत, खर्च पद्धत या 3 पद्धती आहे, ठीक आहे. या पद्धती कशा असतात हे तर मी सध्या एक्सप्लेन नाही करू शकेल कारण की वेळेची मर्यादा आहे, मात्र सिंपल क्वेश्चन आहे, ठीक आहे. त्यानंतर राष्ट्रीय जल नीतीची उद्दिष्टे कोण वाचलेली असेल? 2002ची राष्ट्रीय जलनीती वाचली असेल का आपण? नाही, ऑब्व्हियसली नसेल वाचली, कोणीच वाचलेली नसते. मात्र आता ते राष्ट्रीय जलनीती या शब्दांवर फोकस करा ना. राष्ट्रीय जलनीतीमध्ये काय ठरलेलं असेल? जलाचा योग्य रीतीने वापर करणे ठरलेलं असेल, बरोबर आहे ना. पाण्याचे संवर्धन ठरले असेल, मग त्या दृष्टीने पर्याय चेक करत नाहीचे. संसाधनाच्या नियोजनासाठी चौकट तयार करणे ऑब्व्हियसली असेल. एकात्मिक जलसंसाधनाचा विकास, संसाधनाचा विकास ऑब्व्हियसली राष्ट्रीय जलनीतीचं ते उद्दिष्ट असेल. भूजल व्यवस्थापन ऑब्व्हियसली असेल. आता उत्तरेकडील नद्या दक्षिणेकडील नद्यांशी जोडणे, नदी जोड प्रकल्प हा एक हेतू आहे, मात्र याच्यामध्ये आहे की नाही आहे हे आपल्याला माहीत नाही. मात्र मी जर असतो तर मी त्यावेळेला याचं आन्सर ऑल ऑफ द अबोच लिहिलं होतं, बऱ्याच जणांनी ऑल ऑफ द अबो लिहिलं होतं. तर अशा वेळेस ऑल ऑफ द अबो लिहायचं, मात्र आयोगाने आन्सर ऑल ऑफ द अबो नाही दिलेला आहे, ABD दिलेला आहे, ठीक आहे. तर अशा वेळेस तुम्ही वाचन करून असलं पाहिजे. मात्र याचा अर्थ हा नाही की राष्ट्रीय जलनीती आता शोधत बसा आणि राष्ट्रीय जलनीतीची पूर्ण PDF काढून ती पाठ करत बसा,
कोणाला तो शक्य आहे का, ते प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का, नाही. ठीक आहे. मात्र आपण 2 क्वेश्चन सोडवले ऑल ऑफ द अबोनी. एक सोडवला 12व्या पंचवार्षिक योजनेचा आणि एक सोडवला हा. एक बरोबर आला, एक चूक आला. काही नुकसान झालं का, नाही. उलट फायदाच झाला. एक क्वेश्चनचा 1 मार्क्स आणि हा चुकला त्याचे किती मार्क्स गेले, 0.25 गेले. कारण की 1/4 आहे ना, म्हणजे आपण किती प्लस आहे, 0.75 प्लसच आहे. राऊंड फिगरमध्ये आपण एक प्लसच आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, 12वी पंचवार्षिक योजना. सिंपल क्वेश्चन आहे. नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण होते, ऑब्वियसली मनमोहन सिंग. ठीक आहे. आता नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असेल, ऑब्वियसली नरेंद्र मोदी. ठीक आहे. डॉक्टर मी मॉन्टेन सिंग अहोलिया म्हणायचं होतं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे उद्योगाशी संबंधित. ठीक आहे. कॉमन सेन्सशी संबंधित क्वेश्चन आहे हा उद्योगाशी. ठीक आहे. आपण खूप वेळा डिटेलमध्ये वाचतो, वाचायलाही पाहिजे. ठीक आहे. कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये जितकी माहिती दिलेली आहे तितकी आपण वाचायलाच पाहिजे. मात्र बऱ्याच वेळा आपण किती स्ट्रेस घेतो, किती घेऊन स्ट्रेस घेऊन पाठ करतो आणि आयोग कसा क्वेश्चन विचारतो. एकदम सिंपल क्वेश्चन. ठीक आहे. आपण उद्योग धोरण वाचलेलं असते, त्याच्याशी आकडे संबंधित की पाठ केलेलं असते आणि आयोग विचारून घेतो असा क्वेश्चन. ठीक आहे. त्यामुळेच तर मी तुम्हाला सांगतोय ना की नुसतं मेहनतीला महत्त्व नाही आहे, मेहनतीसोबत आयोगाचा पॅटर्न समजणे फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आणि त्या दृष्टीनेच हे लेक्चर आपण घेत आहोत. ठीक आहे. तर पहा, हा भारतातील 2य क्रमांकाचा शेती आधारित उद्योग विचारलेला आहे. ऑब्वियसली या 4 उद्योगामधला तुम्ही तुमच्या कॉमन सेन्सने सांगू शकता सगळ्यात मोठा उद्योग कोणता असेल भारतातला. पहिला उद्योग आहे कापड उद्योग, साखर उद्योग, तिसरा आहे चहा उद्योग आणि चौथा आहे ताग उद्योग. सांगा, चहा उद्योग हा शेतीशी संबंधित सर्वात मोठा उद्योग असेल का, नसेल. कारण की भारतात सगळीकडे चहा पिकतो का, नाही. त्यामुळे चहा उद्योग नसेल. ताग उद्योग असेल का, नसेल. फक्त पश्चिम बंगालमध्ये तो उद्योग असेल. त्यामुळे ताग उद्योगसुद्धा सगळ्यात मोठा नसेल. ठीक आहे. आता उरला कापड उद्योग आणि साखर उद्योग. या 2 उद्योगामध्ये सिम्पली कम्पेअर करा. सगळ्यात मोठा काय असेल, कापड असेल की साखर असेल. जर मी तुम्ही माझ्या इतिहासाचे लेक्चर करत आले असाल तर तुम्हाला लक्षात येईल की कापड उद्योग हा आपला फार पूर्वीपासूनचा मोठा उद्योग आहे. सर्वाधिक रोजगार देणारा जो उद्योग आहे, कृषी आधारित उद्योगामध्ये सर्वाधिक रोजगार देणारा जो उद्योग आहे तो कापड उद्योग आहे. तो पहिल्या क्रमांकाचा आहे. मग उरला कोणता, साखर उद्योग. ठीक आहे. तर सिंपल आहे. ठीक आहे. त्यानंतर जो नेक्स्ट आहे हे सगळं तुमचं पाठांतर आहे. ठीक आहे. 2015मध्ये भारतात भारतात सर्वाधिक FDI कुठून येतो, मॉरिशसमधून. मॉसिइझा हे सरळ तुम्हाला पाठ करायचं आहे. मॉरिशस, सिंगापूर, इंग्लंड, जपान. ठीक आहे. हा क्रम आहे. भारतात सर्वाधिक FDI अमेरिकेमधून येत नाही. ठीक आहे. हे मी शिकवताना शिकवलेलं म्हणजे क्लासमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर सिंपल क्वेश्चन आहे, संसदेच्या दोन्ही सदनासमोर वार्षिक वित्तीय पत्रक ठेवले जाते, त्याच्याशी संबंधित कलम कोणता आहे. सिंपल क्वेश्चन आहे, 112. कलम 112. ही सगळे कलमे तर तुम्हाला पॉलिटीमध्ये पाठच करायचे आहे. इथे एक क्वेश्चन जो विचारला जातो की असाच एक क्वेश्चन फॉरेस्ट मेन्स 2016मध्ये विचारला होता. मी जेव्हा म्हणतो ना की फॉरेस्ट मेन्स 2016मध्ये विचारला होता, तुम्ही बाकायदा हे सुद्धा चेक करू शकता विचारला होता की नव्हता. ठीक आहे. तो विचारलेलाच राहील. म्हणजे मी हवेत काही म्हणतो आणि तुम्ही काही ऐका असं नाही आहे. ठीक आहे. कधी म्हणतोय मी, एक क्वेश्चन विचारला होता कोणता, फॉरेस्ट याच्याशी संबंधित कधी विचारला होता, फॉरेस्ट मेन्स 2016. बाकायदा चेक कराल. ठीक आहे. क्वेश्चन काय होता की बजेट या शब्दाशी बजेट या शब्दाचा उल्लेख खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये आहे, असा काहीतरी क्वेश्चन होता. ठीक आहे. बजेट खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये नमूद आहे असं विचारलं होतं आणि तिथे पर्याय होते 74, 112 यासारखे पर्याय होते आणि बऱ्याच जणांनी 112 ट्रिक केलं होतं. आता लक्षात घ्या, आपण बजेट म्हटलं की डायरेक्ट आपल्या डोळ्यासमोर काय ते कलम 112. मात्र जर कलम 112मध्ये बजेट या शब्दाचा उल्लेख कुठेच नाही, आपण त्या शब्दाचा उल्लेख करतो बजेट असा, मात्र घटनेमध्ये बजेट या शब्दाचा उल्लेख कुठेच नाही. घटनेमध्ये वार्षिक वित्तीय विवरणपत्र हा असा शब्द आहे. इथे क्वेश्चनमध्ये सुद्धा त्यांनी बजेट हा शब्द नाही वापरलेला आहे, वार्षिक वित्तीय विवरणपत्र वापरलेला आहे. जर त्यांनी असं विचारलं असता, म्हणजे हाच क्वेश्चन असा असता, सेक्शन डॅश अन्वय संसदेच्या दोन्ही सदनासमोर बजेट ठेवले जाते, बजेट, तर कदाचित हा क्वेश्चन MPSCला कॅन्सलही करावा लागला असता. कारण की कलम 112मध्ये बजेट या शब्दाचा उल्लेख कुठेही नाही. त्यामुळे लक्षात घ्या, त्या क्वेश्चनचा आन्सर यापैकी नाही होतं, कारण की बजेट या शब्दाचा उल्लेखच कुठे नाही. त्यानंतर जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो सुद्धा
फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. भारताच्या परकीय व्यापाराचे आकारमान, संरचना, दिशा याच्याशी संबंधित सर्व फॅक्ट्स तुम्हाला पाठ करायचं आहे. पहा इथे पहा, एक तुमच्या लक्षात येईल, हे जे वर्ष विचारलेलं आहे यांनी 2013-14 विचारलेलं आहे. 2016चा पेपर आहे हा आणि 2013-14चे क्वेश्चन विचारत आहे. आता जर आपण 2020मध्ये असू तर 2013-14चे वर्ष विचारणे अपेक्षित नाही. विचारतील तर जास्तीत जास्त कधीचे विचारतील 2016-17चे. ठीक आहे, म्हणजे ॲटलिस्ट आपल्याला तितका 16, 17, 18 पासूनचा जरी डाटा असला तरी मोर दॅन सफिशियंट आहे. तो डाटा फार बदललेला नसतो, एक फार थोडा बदल त्यामध्ये झालेला असतो, तो बदल तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण STI 2016च्या पेपरचे ॲनालिसिस केलेलं आहे. नेक्स्ट आपण जे ॲनालिसिस करणार आहोत ते STI प्रिलिम 2017च्या. ठीक आहे, 16चीच ॲड होती ती, मात्र 17मध्ये ती एक्झाम झाली होती. STI प्रिलिम होती की मी हां ठीक आहे, STI प्रिलिम 2017ची ती एक्झाम होती, त्याचे आपण ॲनालिसिस करणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. ठीक आहे, 2016मध्ये कदाचित ही PSIची एक्झाम मोठी झाली. ठीक आहे, त्यामुळे PSIच्या क्वेश्चनचे आपल्याला ॲनालिसिस नाही करायचं आहे आणि 18पासून तर मग कंबाईनचीच एक्झाम झाली, त्यामुळे आपल्याला एकाच पेपरची ॲनालिसिस करायची आहे. ठीक आहे, तर पहा मित्रांनो, यामधून तुम्हाला सरळ सरळ टॉपिकची एक लिस्ट मिळणार आहे आणि त्याच टॉपिक तुम्हाला वाचायचे आहे. त्या आधारे तुम्हाला प्रिलिममध्ये नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं.